आणि सुनील पोस्टोरे ही जी 3 मंडळी आहे ही आमच्या 4-5 खुर्च्यांच्या आजूबाजूला असतात. लेट्स प्ले. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालला कव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जो क्षेत्ररक्षक आहे त्याने केली आहे आणि एका धाव्याने धावफलकाचा श्री गणेशचा झालाय. सिंगल आली आहे. सिंगल आल्यानंतर खातं ओपन आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुचितचा पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गणेशने केला. जो रनआउटची संधी पण एक धाव कंप्लीट. पावलं मापलेली होती आणि ती पावली मापत असताना वेळेत पोहोचणार याची त्यांना खात्री होती. तीन चेंडू आणि 3 धाबा धावपलकावरती जोडल्या जातात आणि त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला गलीमधून चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतात. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत 2 धाबा सहज धावून कंप्लीट केलं जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जसं जसं शेवटच्या चरणामध्ये आपण जातोय तसं तसं काही खेळाडूंना या खेळपट्टीवरती खेळण्याचे गमक समजायला लागलेत आणि त्यानंतर त्यांच्या त्या प्लॅनिंगनुसार मैदानाच्या आतमध्ये आता खेळ सुद्धा होताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड किंवा मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं फॉलो थ्रू मध्ये सुचितने. कोणती धाव येऊ दिलेली नाहीये आणि चांगला कंट्रोल दाखवलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट डीपमध्ये प्रोटेक्शन, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि इनफिल्डमध्ये काऊ कॉर्नर शॉटमध्ये तैनात करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. यावेळेला चेंडू सरळ निघून चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, खूप वाईडिश आहेत आणि त्याचा फायदा होत असताना चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू 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 डीजे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धाबा धावपलकावरती आहेत. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. क्षत्रिय एकोला म्हणतच प्रथम फलंदाजी करतायत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आशिष आहे, दुसऱ्या बाजूला गणेश आहे. गणेशच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. गणेशने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्यावेळेला फील्ड झाली होती. रनआउटची एक संधी किंवा रनआउटचा एक तिथं खतरा, त्यापासून ते बचावले होते आणि त्यानंतर आता नवीन षटक हाताळण्यासाठी विवेक आलाय. बॉलिंग मार्कवरती विवेक काबनकर. आंबवणे गावासाठी अनेक वेळा मॅच विनिंग पारी विवेकने खेळलेल्या आहेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षयने चांगली फिल्डिंग केली. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, जो मगाशी सुद्धा मी सांगितलं की कौतुकास्पद कामगिरी या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून झाली आणि ह्याचं कारण म्हणजे एकच आहे, ओव्हलवरती खेळण्याचा अनुभव. कारण ओव्हलमध्ये जाऊन तिकडे मोस्ट ऑफ रन्स धावून बनतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग. एकच धाव येताना धावले की नाही? नाही ना? ओके 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 डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते. डेड बॉल आहे. ओके ओके डेड बॉल आहे. थांबवलं होतं आय थिंक, त्यामुळे हा डेड बॉल घोषित केला गेला. आम्हाला एका वेळेला वाटलं की इथे धावला नाही की काय. आणि दुसऱ्या षटकामध्ये असं धाडस कुठून आलं? असं धाडस करणं म्हणजे तुम्ही जास्त कॉन्फिडन्स असणं. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तो बनला दर्शक. चेंडू गॅप मधून निघून फरार होतोय. सीमारेखा पार. चौकार. थँक्यू 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 थँक्यू. चौकार. भाई भाई, आपण दोघे भाऊ भाऊ म्हणूनच काही मॅच अशाच काहीशा लागलेल्या आहेत.
भावाभावांमध्ये, गावागावांमध्ये, मित्रांमध्ये, आणि त्यामुळे जिंकणं हारणं त्याचा गम आणि आनंद. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ गेलाय, कॉट बिहाइंड द विकेट. यष्टरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद. थँक्यू. थँक्यू डीजे. विघ्नार्थ वॉरियर्स विपक्ष पूर्वी वॉरियर्स, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. बिग मॅच. रोहन नवीन फलंदाज, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. ओ व्हॉट अ कॅच, रनिंग अँड स्टनिंग कॅच बघायला मिळाली. फलंदाज बाद. रोहन डिपार्ट्स. हमरी बॉडी से प्राण रे, हमरी बॉडी से प्राण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण. बॅक टू बॅक 2 विकेट. आता या 2 विकेट नंतर धावफलक काहीसं थांबलंय. 15 वरती धावफलक थांबत असताना आता आदित्य नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आमचे सर्व पुरस्कर्ते ज्यांनी या स्पर्धेला देणगी स्वरूपामध्ये वस्तुरूपी देणगी किंवा अर्थरूपी देणगी दिली आहे, त्या सर्वांचं नामोल्लेखन सुद्धा केलं जाणार आहे. त्या अगोदर या चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू गेलाय. सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये. 2 विकेट्स आणि त्या सुद्धा महत्वाच्या. एक आशिष गोटल बाद झाले आणि त्यानंतर रोहन जे नव्याने आले होते ते बाद झाले. गणेशवरती नजर असणार आहे. गणेशने एक चौकार लगावलाय. स्ट्राईक एंडवरती आता गणेशच असतील. आदित्य त्यांना साथ देण्यासाठी आला. या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित. काय विवेक कामनकर मारू देईल का? पायामधला चेंडू त्याला ऑन साइडला पाठवून दिले जरूर. चांगली फिल्डिंग डीपमध्ये होत असताना एकच धाव कंप्लीट आणि एकानुसार एकाच्या बरोबर 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 17-17 आफ्टर 2 लॉस. टीम दक्ष सुपर किंग. थँक्यू. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. पूर्वी वॉरियर्स आणि विघ्नार्थ वॉरियर्स, पूर्वी वॉरियर्स. चला या टॉससाठी. यश बिजल. यश नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि यश समोर असणार आहे गणेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही, पण एक धाव मात्र मिळेल. सिंगल धावून कंप्लीट केली गेली, पण गणेशने काय खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडवरती उभे राहणं गरजेचं होतं का? हो, यावेळेला लक्ष्मणच्या बाहेरचा चेंडू त्याला खूप आतमध्ये घुसून खेळलेत आणि त्यामुळे पंच वळत असताना सांगतायत हा चेंडू स्वैर अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. ती मजा दिसत नाहीये या मॅचमध्ये. ती धावांची बरसात होताना दिसत नाही. ते षटकार दिसत नाही जे आम्ही एखाद्या स्पर्धेच्या शेवटी किंवा दिवसाच्या शेवटी जाताना बघत असतो. आडव्या पाटने खेळलंय, डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. पुन्हा एकदा एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. सिंगल धाव येते. खूप मोठी मेहनत आमचे संख्यांक लेखक आदरणीय प्रीतेशजी नाडकर आणि सुनीलजी पोस्टोरे घेतात. हो, यावेळेला चेंडू मागे गेला जरूर, पण यष्ट्यांच्यावरून खूप जास्तच शफल झालेत. इतके शफल झाल्यानंतर तुम्हाला बॉल भेटणं सोपं नाही आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला बॉडीला टर्न करता त्यावेळेला पाय टर्न नाही होत. तुमचे पाय आहेत तसेच राहतात आणि ज्या वेळेला वरची बॉडी टर्न होते त्याची एक मर्यादा आहे. त्या मर्यादे पलीकडे फटका तुम्ही वळू शकत नाही आहात. म्हटल्यानंतर कुठे ना कुठेतरी बॅटला रोख येतो आणि तो रोख इथं बघायला मिळाला. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन. गोलंदाज प्रभावी. एक ओ, फक्त एकच धाव
घेतली जाते आणि दुसरी धाव घेत असताना विकेट सॅक्रिफाईस. कळायला मार्ग नाहीये, पहिली बॅटिंग होत असताना का सातत्यानं 20, 22, 25, 26, 27, 28 अशा धावांना बघायला मिळतं, का 40, 45 दिसत नाहीत 3 षटकामध्ये, हे कळायला मार्ग नाहीये. या इकडे डिझेल आणि त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेने. प्रणय नवीन फलंदाज, प्रणय मैदानाच्या दिशेने. ओ यावेळेला एज आतली कडा, विवेकच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद, अजून एका विकेटचं पतन, गॉन. पाच बॉल झालेले आहेत. प्रणय आलेत नॉनस्ट्राईक एंडवरती आहेत आणि आता सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सगळेजण हजेरी लावून झाल्यासारखे चित्र आहे. इथं येऊन जी पंचिंग असते ना आताच्या बहुतांश ऑफिसमध्ये 9:30ला पंचिंग करायची, त्यावेळेला तुम्ही इन होता, तुमचा दिवस भरला जातो. इथं कदाचित ती पंचिंग चालू आहे. चला यानंतर होणारा सामना त्याची नाणेफेक केली जाणार आहे. पूर्वी वॉरियर्स आणि विघ्नार्थ वॉरियर्स या दोन्ही संघांची नावं जर तुम्ही बघाल ना, क गट आणि ड गटाच्या टॉपला आहेत आणि ते मला वाटते टेबल टॉपर झालेत. त्यामुळे त्या दोन्ही विजयी संघांमधील ही मॅच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एज अँड गॉन आणि एकदम सहज सोप्या चेंडूवरती घेतलेला विकेट. शांत चित्ताने हे षटक यश डिझलने समाप्त केलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 21-22चं लक्ष ठेवलं गेलं क्षत्रिय कुलावंतस या संघासमोर दक्ष सुपर किंगच्या वतीने. चला दोन्ही कर्णधार या. माफ करा, दक्ष सुपर किंगला करायचंय. माफ करा, स्कोरिंग मध्ये नाव दुसऱ्या ठिकाणी लिहिल्या कारणानं आमच्याकडून जी माहिती जात होती ती समोरच्या टीमवरती जात होती. तरी मला कन्फ्युजन होतीच की या टीमचं नाव बदललं तरी कसं. दक्ष सुपर किंग. चला या दोन्ही कर्णधार. समीर राजधानी एक्सप्रेसच्या गतीने या जरा, श्याम तुमची वाट बघतोय. आणि पूर्वी वॉरियर्स वैभव लांबे, विजय बागडे. आता हे दोघेही शांत चालणार आहेत त्यामुळे त्यांना यायला कधी उशीर नाही. विजयभाऊ आलेले आहेत. श्याम शिगवन युवा क्रीडा कमिटी उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस, इट्स अ टॉस टाइम. कोण जिंकला? अरे बाबा थांब भाविन, कोण जिंकला? विजय बागडेंनी 2 घेतल्यात. त्यानंतर अच्छा नाही, त्याने ऍक्शन तशी केली पण त्याने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे पूर्वी वॉरियर्सला, विघ्नार्थ वॉरियर्सला. बघा विघ्नार्थ वॉरियर्स काल रात्री स्टेला होते. ज्यावेळेला मी रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर आलो त्यावेळेला सगळे हॉटेलच्या बाहेर उभे होते आणि मला भेटले सुद्धा होते. त्यांच्या संघमालकाने त्यांची खातिरदारी इतकी चांगली केली होती, विशेष कौतुक आहे त्यांचं. अशोक माळी कुठे असतील? मैदानाची आखणी करण्यासाठी यायचंय. चला बॅट्समन पाठवा, बॅट्समन. चला फलंदाज पाठवा. कुठे आहेत? दक्ष सुपर किंग, आपण मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाठवायचे आहेत. अच्छा, पाणी पिणं चालू आहे का? सुशील गोठल, नीरज राठवल आणि अजून एक आहेत आणि ते त्यांचे संघमालक पूर्वी विघ्नार्थ वॉरियर्सचे. खरोखर त्यांचं कौतुक आहे. क्रिकेटच्या प्रती त्यांना इतके आवड आहे आणि क्रिकेट प्रती ते इतके दिलदार आहेत.
चला मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ऋतिक आणि सुचित. ऋतिक आणि सुचित फलंदाजीसाठी येत असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. आशिष गोठल. MPL म्हटलं की आयकॉन खेळाडूंच्या खेळांवरती लक्ष असतो. MPL म्हटलं की आयकॉन खेळाडूंच्या खेळावरती लक्ष असतो. हे या अगोदर आपण बघितलंय, पण मी तर म्हणेल आयकॉन पेक्षा जे आपण खेळाडू पिक करतो त्यांच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. डाऊन द ग्राउंड. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रणय चेंडूला गॅदर करण्यामध्ये थोडी चुकी जरूर करतोय, पण एकदा धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. धन्यवाद भरत सर. पुण्यात सर्वांचं स्वागत आहे. मंडणगड प्रीमियर लीग पर्व 7वे आपण पाहतायत आणि दक्ष सुपर किंगला पाठलाग करायचा आहे तो 22चा. तितका जास्त नाही आहेत, पण जशी गोलंदाजी क्षत्रिय कुलावंत संघाला करायची आहेत त्या पद्धतीनं कामगिरी सध्या मैदानाच्या मध्ये ते करतील का हाही प्रश्न मैदानावरती आहेत. कारण दक्ष सुपर किंगनं सुरुवातीला गोलंदाजी करताना जास्त विकेट घेतल्यात. विकेटपेक्षा जास्त डॉट बॉल टाकले. कदाचित ते सर्वाधिक इम्पॅक्ट होते, ते सर्वाधिक महत्वाचे होते. धावा फलकावरती जर आपण पाहिलं तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा, आणि तो प्रयत्न जर केला तर कदापि या मॅच मध्ये क्षत्रिय येऊ शकतो संघ. फटका चांगला खेळलाय. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये निघून चाललाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4 चौकार. थँक्यू. धावा फलकावरती 7. बरस ज्या पद्धतीनं गोलंदाजी व्हायला हवी ती सुरुवात होत नाहीत. जशी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले तितके डॉट्स टाकणं गरजेचं होतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळत आहेत. डाऊन द ग्राउंड. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. एकदा धावून कंप्लीट केली जाते आणि दुसरीचं रूपांतर 2 धावांमध्ये या एका धावेचं रूपांतर केलं गेलं. धनंजय, या मॅचमध्ये ज्या 22 धावांचे जे लक्ष आहे ते लक्ष कितपत मापक आहे? कारण मागील काही मॅचेस 28-29च्या काही वेळेला पाठलाग झाला, काही वेळेला नाही झाला. कालच्या दिवसामध्ये तशाच मॅचेस झाल्यात. काही या 22ला वाचवण्यासाठीच प्रॉपर ही सुरुवात आहे? पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न सफल जास्त झालं होते, बाहेर आले होते. खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पंच लेगबायचा इशारा घोषित करतात. लेगबायच्या माध्यमातून ही धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात लेगबायच्या स्वरूपानं. पहिलं षटक मैदानावरती आपण पाहिलं तर सुरू असताना धावसंख्या 10. जसा उल्लेख केला की आपण 28-30 धावसंख्या आपण काही वेळेला खास करून बचावताना पाहिल्यात, तर काही वेळा पूर्णही झाल्यात. पण आता 22ला डिपेंड करण्यासाठी तुमचा अप्रोच खूप महत्त्वाचा होता. सुरुवातीला तुम्हाला फिल्डिंग चांगली करायची होती, तितकी चांगली फिल्डिंग नाही करता आली आणि पहिल्या षटकामध्ये भरत सर जिथे कमी रन द्यायच्या होत्या तिथे तुम्ही 11 रन दिलेले आहेत. म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्ध्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आता 12 मध्ये 11 वाचणार का हा प्रश्न मैदानावरती असणार आहे. नाही, अगदी बरोबर उल्लेख केलात की पहिल्या षटकामध्ये ज्या धावा जाणं गरजेचं नव्हत्या त्या गेल्यात. चौकार, दुहेरी संख्या, एकेरी संख्या आपल्याला दिसली आहे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असणार आहे. एक सन्मान आहे, त्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय अंकितजी पाडावे, ज्यांच्या माध्यमातून MPLच्या सॉंगचे जे व्हिडिओ एडिटिंग ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले होते ते सावरीगाव केळीवाडीचे DTP एडिटर आहेत आमचे पंकितजी पाडावे. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. हे संपूर्ण ग्राफिक्स सुद्धा त्यांनीच बनवलेलं आहे. ह्या DTPवर जे काही केलं गेलं तो त्यांच्या माध्यमातून केला गेलाय. त्या अंकितजी पाडाव्याने यावेळेला फुलटॉस आणि फुलटॉस बॉलवरती चेंडूला पाठवून दिलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. बरं सर, जसा उल्लेख आपण खास करून गोलंदाजाचा करतोय, बॅटरचा करतोय, तितका फिल्डरचाही करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज संपूर्ण दिवसामध्ये तितका चांगला दिसला नाही. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्हायला म्हणा ते क्षेत्ररक्षणच आज पाहायला मिळालेलं नाही. प्रत्येक संघाची ती कहाणी. प्रत्येक संघामध्ये त्याच गोष्टी बघायला मिळाल्या. झेल सुटणं, मिसफील होणं, फंबल होणं, मग 2-3 मध्ये रूपांतर होणं, 1-2 मध्ये या गोष्टी जास्त बघायला मिळाल्यात. पुल करण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडूला दूरून खेचलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय.
चर्चा आपण करणार आहोत त्या क्षेत्ररक्षणाची. त्या अगोदर या ऐकूयात डीजेला. थँक्यू डीजे. आदरणीय अंकितजी पाडावे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. अंकितजी पाडावे साहेब ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण ग्राफिक्स DTP किंवा व्हिडिओ एडिटिंग करण्यात आलं होतं या MP सॉन्गचं, ते आमच्या अंकितजी पाडावे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष अमोलजी वैराग यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद अंकितजी पाडावे. आपलं सहकार्य यापुढे सुद्धा असंच राहील अशी अपेक्षा. धनंजय, आणि त्या फिल्डिंगचा जो स्तर ज्याची आपण चर्चा केली, पण तरी सुद्धा जी कॅल्क्युलेटिव्हली धावा जर का मिसफील्ड होते, कॅचेस सुट्ट आहेत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं इझी आहे, अशा वेळेला 40 पार धावा बनणं तितकं अवघड नाही आहे. पण तरी सुद्धा धावा बनत नाही आहेत. ही मोठी खंतेची बाब राहिली आहे मागील 2 दिवसातली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, विवेकने चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल आली आहे आणि सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 18 वरती. जसा उल्लेख आपण केलात, पण एक गोष्टीची ही चर्चा बरंच सर, इतक्या मोठ्या स्टेजवरती खेळण्याचा कदापि अनुभव तुमच्याकडे आहे नाही आहे याही गोष्टीवरती सर्वाधिक जास्त लक्ष वेधलं जात आहे. फटका खेळलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय डीप मधून, कॅचची संधी. कॉलिंग नाही, तिथे दुखापत झाली असेल तर जरा पहा, कारण त्याच गोष्टीची सातत्याने चर्चा एका गोष्टीची होत आहेत. तुम्ही मैदानावरती इतक्या मोठ्या स्टेजवरती खेळतायत, मग कदापि तो अनुभव, कदापि ती कॉलिंग, या गोष्टीकडे मात्र आपण पाहिलं तर धनंजय, आणि हे सगळं घडत असताना मॅच फिनिश सुद्धा झाली. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो डक सुपर किंग या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये क्षत्रिय कुलावंत संघ.